नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलोय, जो तुमच्याही मनामध्ये आहे. तुम्हालाही त्या विषयावर राग आहे. तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न या घटनांमुळे निर्माण झालेले आहेत आणि अगदी त्याच प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. काय झालंय की भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये आपलं अस्तित्व वेगळं आहे, आपण वेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहोत अशा पद्धतीत सांगितलं आणि इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही वेगळे आहोत हे सातत्यानं भारतीय जनता पार्टीनं सांगितलं. एवढंच नाही तर आम्ही राजकारणामध्ये एक संस्कार आणि संस्कृती घेऊन चालतो, एक विचारसरणी घेऊन चालतो आणि या विचारसरणीशी आम्ही कधीही तडजोड करत नाही असं सातत्यानं भारतीय जनता पार्टी आरएसएसच्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी जनतेला पटवून देण्याचं काम केलं होतं. परंतु मित्रांनो, आज राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतायत आणि सगळ्या घडामोडी ह्या चुकीच्या पद्धतीनं घडतायत. म्हणजे एक पूर्व दिशा असेल, दुसरं पश्चिम दिशा असेल, तर दोन्ही दिशांना एकत्रित आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून तत्व सोडून केल्या जात आहे. हे आपण संपूर्ण देशातले नागरिक म्हणून या ठिकाणी पाहतोय. भारतीय जनता पार्टी ज्यांच्या सोबत विरोधात लढत होती आणि सातत्याने त्यांच्या विरोधात लढताना त्यांच्या विरोधात आकसानं बोलत होती, त्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे सांगत होते आणि हे सरकार, हे पक्ष किती भ्रष्टाचारी असं पटवून देत होते. आज या देशामध्ये सगळं उलटं घडतंय. उलटं काय घडतंय की ज्या महबूबा मुफ्तींसोबत भारतीय जनता पार्टीचं कधीही जम्मू काश्मीरमध्ये जमत नव्हतं. दोन वेगवेगळ्या तत्वाचे, वेगवेगळ्या धोरणाचे हे पक्ष आहेत. एक मुस्लिमवादी धोरणाचा पक्ष तर भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी म्हणून घेतो. अशा वेळेला जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा हे दोघंही एकत्र आले आणि त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं. याला प्रखर विरोध झाला, देशामध्ये चर्चाही झाली की असं का झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देशाला अखंडित ठेवण्यासाठी आणि त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही महबूबा मुफ्ती यांच्यासोबत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सरकार स्थापन केलंय हे सातत्यानं सांगितलं. परंतु महबूबा मुफ्ती यांनी भारतीय जनता पार्टीच्या तत्वाविरोधात त्या ठिकाणी सरकार चालवलं, आपल्या तत्वानं चालवलं आणि ती त्या दोघांची फाटाफूट झाली. हे आपण त्याचे साक्षीदार आहोत. यानंतर भाजपवरची टीका झाली होती सडकून देशामध्ये. त्यानंतर भाजप असं काही करेल असं वाटत नव्हतं, परंतु झालं उलटच. म्हणजे याचं तर काय म्हणजे वाईट तर काही वाटलंच नाही, लज्जा तर काही वाटलीच नाही. परंतु त्याच्याही पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीनं ज्यांच्या सोबत आयुष्यभर लढा दिला त्या काँग्रेस सोबतच आता तडजोडी करायला सुरुवात केलेली आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात सातत्यानं लढा दिला शिवसेनेला सोबत घेऊन, आज त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आपल्या सोबत घेतलेले, ज्यांच्या पक्षावर आणि ज्या नेत्यांवर करोडो रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते सगळे नेते अजित पवारांच्या सोबत, राष्ट्रवादी सोबत आपल्या सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन केलेली आहे. त्यासोबत काँग्रेसचे अशोकराव चव्हाण, ज्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप भाजपनंच केला होता आणि त्या ठिकाणी सगळे आरोप केल्यानंतर आज अशोकराव चव्हाण ज्यांच्यावर आरोप केले होते तेच अशोकराव चव्हाण काँग्रेसचे काही आमदार घेऊन परत भारतीय जनता पार्टीमध्ये थेट प्रवेश करून त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलेले आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, ज्यांच्यासोबत जमलं नाही, तत्व जमत नव्हते, तेच सगळे तत्व सोडून तत्वाच्या पुढे जाऊन तडजोडी करून विरोधकांना आपल्यासोबत घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आता आपण जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्यासोबत अनेक आमदारांना पुन्हा भारतीय जनता पार्टीनं आपल्यासोबत घेतलं आणि मध्य प्रदेशमध्ये प्रतिस्पर्धी जे होते काँग्रेस विरुद्ध भाजप, आज काँग्रेसचाच आपल्यासोबत घेऊन, कमलनाथ यांना आपल्यासोबत घेऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगायला लागेल, राजस्थानमध्ये सुद्धा हीच पद्धतीनं घडली. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे नेते जे की त्या ठिकाणी काम करत होते मध्य प्रदेशमध्ये, त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं आपल्यासोबत घेतलेलं आहे. म्हणजे अनेक असे कित्येक नेते जे काँग्रेसचे आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले आहेत त्यांना सोबत घेतलंय. बिहारमध्ये नितीश कुमार, ज्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडून त्या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांच्या पार्टीसोबत सरकार स्थापन केलं होतं, सत्ताही भोगली आणि नितीश कुमार आणि भाजपचं कधी जमणार नाही किंवा भाजप त्यांना कधी पक्षात स्थान देणार नाही असं सांगण्यात आलं होतं. परंतु त्याच वेळी नितीश कुमार हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले आहेत आणि आता सध्या बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप यांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. या सगळ्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर भारतीय जनता पार्टी ज्यांच्या विरोधात लढत होती, कारण जे पक्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढत होते हे तत्वानं लढत होते. एक हिंदुत्ववादी कट्टर म्हणून लढतो, सनातनवादी म्हणून लढतो, आरएसएसचा विचारसरणीचा म्हणून लढतो आणि बहुजन असतील, मुस्लिम असतील किंवा इतर समाज आणि धर्माच्या विरोधात आपली भूमिका मांडतो. आणि दुसरीकडे मात्र शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीने चालणारे, बहुजन परिवर्तनवादी विचारसरणीने चालणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचेच नेते आता भाजप आपल्यासोबत घेतोय. आणि विशेषतः मला आपल्याला सांगावं लागेल, त्या छगनराव भुजबळांनी भारतीय जनता पार्टीला प्रखरतेने विरोध केलेला आहे, आरएसएसला विरोध केलेला आहे आणि अशा विरोध करणाऱ्या भुजबळांना भारतीय जनता पार्टीनं आपल्यासोबत, राष्ट्रवादी सोबत घेऊन सत्तेमध्ये महत्वाचं मंत्रीपद दिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. पण अशा जर सगळ्या घडामोडी घडत असतील आणि जनतेच्या मनाला हे पटत नसतील
तर याला शेवटी मार्ग काय, याला पर्याय काय, हा प्रश्न जनतेसमोर त्या ठिकाणी उपस्थित राहतोय. गोव्याचं चित्र तर मला आपल्याला सांगावं लागेल. गोव्यामध्ये गोव्यातली जनता सातत्यानं काँग्रेसचे आमदार निवडून देते त्या ठिकाणी, आणि काँग्रेसचे आमदार निवडून दिल्यानंतर भारतीय जनता पार्टी ती फोडाफोडी करते आणि त्यांचे आमदार आपल्यासोबत घेऊन पुन्हा भाजप गोव्यामध्ये सत्तेत येते. हे आपण आतापर्यंत जवळपास 2-3 वेळेस पाहिलेले. म्हणजेच काँग्रेसचे आमदार निवडून येऊन ते त्यांच्यावर ईडी असेल, सीबीआय असेल किंवा अँटी करप्शन ब्युरो असेल किंवा काही म्हणजे कारवायांची धमकी देणं, चौकशांच्या फेऱ्यात गुंतविणं आणि मग त्यांना आपल्या बाजूनं करून घेणं, हे भाजप षडयंत्र देशामध्ये करतंय आणि याला अनेक पक्ष बळी पडलेत आणि ते सत्तेमध्ये आलेत. यावेळी जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडतोय की ज्या विचारसरणीला आम्ही मतदान दिलं, ज्या ध्येय धोरणाने आम्ही मतदान केलं, ते मतदारांना ते लोक निवडून दिले आणि तेच जर पुन्हा भाजप सोबत जात असतील तर मग नेमकं चुकतंय कुणाचं? म्हणजे आम्ही मतदान करावं कुणाला? आणि ही जर माणसं अशा पद्धतीने भाजप सोबत घेत असतील तर भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता देशात आणि राज्यात वाढत नाही, त्यांना विरोधच वाढतोय, हे आपल्याला मला आवर्जून सांगावं लागेल. आणि म्हणून आता या सगळ्या घडामोडीनुसार, या घडामोडी घडल्यानंतर लोकांच्या मनामध्ये सुद्धा संताप आहे, चीड निर्माण झाली आहे आणि लोक फक्त आता एकच म्हणतायत, ते म्हणजे असं की नरेंद्र मोदी यांना प्रखरतेने विरोध करतात ते राहुल गांधी देशभर रान पेटवतात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पेटवतात आणि त्यामुळे भाजपच्या विरोधात देशात एक मोठी लाट निर्माण होतीये, लाट निर्माण झालीये. अनेक राज्यामध्ये करोडो लोक हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी काम करतात आणि राहुल गांधी यांचा जय जयकार करतात. कदाचित या वेळेला जर निवडणूक झाली तर राहुल गांधी यांच्यासोबत मतदार हे मोठा पाठिंबा देतील असं चित्र दिसतंय. आणि म्हणून लोकांचा संताप, लोकांचा उद्रेक, लोकांच्या भावना आहेत, लोक बोलतायत जर तुम्हाला हा विरोधच मावळायचा असेल तर मग आता नरेंद्र मोदी साहेब तुम्ही थेट आता राहुल गांधी यांनाच भारतीय जनता पार्टी प्रवेश द्या, नाहीतर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी देश स्तरावर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचीच आघाडी युती करा, म्हणजे आम्ही डोळे मिटायला मोकळे. कारण आता तुम्ही 2 कट्टर विरोधक राहिलेले आहेत, राहुल गांधीच तुमचे विरोधक राहिले आहेत, त्यांनाही आपल्या पक्षात घ्या, म्हणजे आम्हाला मतदान करायची गरजच नाही, आम्ही डोळे बंद करून त्या ठिकाणी मोकळे होऊ, असा जनतेच्या भावना या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आजही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा जर विचार केला तर शरद पवार आणि त्यांच्यासोबत राहिलेल्या आमदारांना आपल्यासोबत घेऊ इच्छिते, काँग्रेस सोबत काही नेते राहिले त्यांनाही आपल्यासोबत घेऊ इच्छिते. एवढंच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा आपल्यासोबत कशी येतील याचा सुद्धा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. म्हणजेच काय, जे जे काही विरोधात आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, जे जे आरोपामध्ये गुंतलेले आहेत, त्या सगळ्यांना दबाव टाकून आपल्यासोबत करायचं आणि देशामध्ये एक हुकमी कारभार आपणच आणायचा आणि आपणच करायचा, या भूमिकेतनं भारतीय जनता पार्टी काम करते. मित्रांनो, एकाच्या हाती सत्ता देणं ही हुकुमशाही असते आणि हुकुमशाही जर देशात आली तर मात्र लोकशाही ही त्या ठिकाणी संपते आणि अशा वेळेला मात्र कुणालाही जिवंत राहण्याचा आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहत नाही. हे आपण या जगातल्या अनेक देशामध्ये जिथं हुकुमशाही होती तिथलं चित्र आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून या देशामध्ये लोकशाहीला जिवंत ठेवायचं नाही आणि हुकुमशाहीच्या मार्गाने सत्ता आणायची आहे का, असं भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात जनता विचारते. आणि म्हणून शेवटला तुम्हाला जर एवढे सगळ्या पक्षाचे सगळे नेते जर सोबत घ्यायचे असतील आणि सत्तेत यायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राहुल गांधींनाच आपल्यासोबत घ्यावं आणि युती करावी, म्हणजे मतदार राजा हा डोळे मिटायला मोकळा होईल, अशी मानसिकता जनसामान्यांची आणि मतदारांची या राज्यामध्ये, या देशामध्ये झालेली आहे. या प्रतिक्रिया DS न्यूजच्या माध्यमातून जनतेच्या प्रतिक्रिया मी आपल्या समोर व्यक्त करतोय. मित्रांनो, आपल्याला या विषयावर काय वाटतं, आपली प्रतिक्रिया काय, ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण तुमची प्रतिक्रिया अभ्यासू असते आणि संपूर्ण राज्यामधून ती येते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.